श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या देशातल्या चलनी नोटांमध्ये लवकरच बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पॉलिमर प्लास्टिकच्या चलनी नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत येणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयी काही सूतोवाच याआधीच केलं होतं. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात यासंबंधी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे. या भूमिकेविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, कुठलेही नवीन बदल घडताना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. म्हणूनच या विषयासंदर्भात तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचे निवृत्त संचालक मंडळ सदस्य सतीश मराठे यांच्याशी बोलणार आहोत. प्रस्तावित चलन बदल नेमका कसा असेल याविषयी आज त्यांच्याकडून माहिती घेऊया. नवीन वर्षात म्हणजेच 2027 आपल्याला 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नवीन पॉलिमर नोटा वापरायला आपल्याला मिळणार आहेत. ह्या पॉलिमर नोटा त्याला पॉप्युलरली सामान्यपणे प्लास्टिक नोट्स असं लोक म्हणतात. खरं म्हणजे त्या प्लास्टिक नोट्स नाहीत. ह्या नोटा एक वेगळ्या प्रकारच्या मटेरियलमधनं केलेल्या आहेत, ज्याचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग पुढच्या काळात होणार आहे. आपल्या देशात साधारण 40 ते 45 लाख कोटी रुपये कॅशच्या रूपाने सर्क्युलेशनमध्ये आहेत आणि त्यातली 50% अधिक रक्कम ही ग्रामीण आणि निम्न शहरी भागांमध्ये त्याचा वापर होतो. त्याच्यामुळे ह्या नोटा खराब होण्याचं प्रमाण हे खूपच मोठं आहे. एका एस्टिमेटप्रमाणे एक नोट छापायला साधारणतः आपल्याला 2 रुपये खर्च येतो आणि हा खर्च आपण जर का आपल्याकडे कोट्यवधी नोटा आहेत याचा जर का अंदाज घेतला तर खूप मोठ्या प्रमाणावर दरवर्षी नोटा जुन्या काढणं आणि नवीन इश्यू करणं याच्यात खर्च होत असतो. गेल्या वर्षी साधारण 5,100 कोटी रुपये नवीन नोटा छापण्याच्या निमित्ताने खर्च केलेले होते. या नवीन नोटा ज्या आहेत, ज्या पॉलिमरच्या म्हणून ओळखल्या जातात, या भारतात जरी आत्ता येत असल्या तरी जगात जवळजवळ 50हून अधिक देशांमध्ये त्या वापरल्या जातात. त्या आपल्या नॉर्मल नोटांसारख्याच हाताळताना हाताला लागतात आणि याची पहिली सुरुवात 1988 साली ऑस्ट्रेलियात झाली आणि 2000च्या अखेरीला सगळ्या ऑस्ट्रेलियातल्या नोटा या पॉलिमरच्या स्वरूपात वापरायला सुरुवात झाल्या. छोटे छोटे अनेक देश देखील पॉलिमरच्या नोटा वापरतात. पण आपल्याकडे या नोटा यायला थोडा उशीर झाला. पण पुढच्या वर्षी या नवीन नोटा ट्रायल बेसिसवरती सुरुवातीला 10 आणि 20 रुपयाच्या स्वरूपात येणार आहेत. श्रोते हो, पॉलिमर किंवा प्लास्टिक नोटा ही संकल्पना आपल्याकडे आज नवीन असली तरी जगभरात सुमारे 60 देशात प्लास्टिक नोटा पूर्णतः किंवा अंशतः वापरल्या जातात. ऑस्ट्रेलियासह कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड यासारख्या देशांपासून सिंगापूर, मॉरिशस, व्हिएतनाम, रोमानिया, ब्रुनेई, मेक्सिको, चिली, नायजेरिया, जमैका, मालदीव, नामिबिया या देशांचा यात सहभाग आहे. इतके लहान मोठे देश प्लास्टिक नोटा वापरत असतील तर त्याची काही गुणवैशिष्ट्यही असणार. तीच जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून. याचे काही विशेष फीचर्स आहेत. पहिलं म्हणजे त्याला डाग पडत नाही. तेलाचा कुठे स्पर्श झाला तरी त्याचा डाग पडत नाही, घाण लागत नाही किंवा ह्या नोटा ज्या आहेत त्या सहज फाटतही नाहीत. हा सर्वात त्याच्यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या नोटा 88 साली आणण्याचं कारण बनावट नोटांचं प्रमाण त्या देशात त्यावेळेला फार वाढलं आणि त्याला उत्तर म्हणून ह्या प्रकारच्या नोटा काढल्या. ह्या 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोटा ज्याला काउंटरफिटिंग म्हणतात, बनावट नोटा बनवण्याचा प्रोसेस म्हणतात, तो याच्यातनं सहज कोणाला करता येणार नाही. पुढच्या वर्षी ट्रायल बेसिसवरती 200 कोटी नोटा ह्या रिझर्व्ह बँक सबंध देशभरात एकदम नाही, काही राज्यांमध्ये आधी आणि नंतर हळूहळू इतर ठिकाणी त्या सर्क्युलेशनमध्ये आणतील. ह्या जेव्हा ते सर्क्युलेशनमध्ये आणणार आहेत त्यावेळेला जुन्या नोटा आहेत तशाच चलनात राहणार आहेत, त्या बाद होणार नाही आहेत.
त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही. या नोटांची एक विशेष गोष्ट अशी की त्या सहज पाकिटात जशा आपण इतर नोटा ठेवतो तितक्याच सुलभतेने ठेवता येतील. 10 आणि 20च्या नोटा का काढल्या? तर त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्या सारख्या खराब होतात म्हणून 10 आणि 20 रुपयाची नाणी काढली. पण समाजाचा ती नाणी वापरण्याला आणि सांभाळण्याला ज्या मानाने प्रतिसाद पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर म्हणून या नवीन प्रकारच्या आपण नोटा आत्ता काढतोय. या नवीन प्रकारच्या नोटांचं ट्रायल रिझर्व्ह बँकेत आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये गेली अनेक महिने चालू आहे आणि त्याच्यातल्या विशेष गोष्ट म्हणजे ह्या नोटा ATMमधनं इश्यू करता येतील, ह्या नोट वेंडिंग मशीन्समध्ये वापरता येतील, नोट काउंटिंग मशीनला वापरता येतील आणि सर्वात महत्त्वाचं याचे जे सिक्युरिटी फीचर्स आहेत त्याच्यामुळे मशीन रिडिंग आपण हल्ली तंत्र वापरतो बनावटी नोटा किंवा सॉर्टिंग नोटा वेगळ्या करण्याकरता ते मशीन रिडिंग देखील या नोटांच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. ह्या नवीन नोटांचं लाईफ हे साधारणतः कमीत कमी 10 ते 12 वर्ष असणार आहे. आज ज्या नोटा आपल्याकडे आहेत त्या साधारण 3 ते 4 वर्षात खराब होतात आणि त्या बदलायला लागतात. याच्यावरनं आपल्याला अनुमान येऊ शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती खर्च आणि मेहनत ही करायला लागते, कारण जुन्या नोटा घेणं आणि नवीन देणं हा आपल्या दृष्टीने एक फार मोठा काम म्हणून झालेलं आहे. श्रोतेहो, बदल होताना स्वाभाविकच एक प्रश्न उभा राहतो की ऑनलाईनच्या युगात त्यातही वाढत्या चलन फुगवट्यामुळे छोट्या नोटांचं महत्त्व कमी होत असताना याच नोटा आधी बदलण्याचं काय कारण असावं? हे कारण जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून. जरी डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असली, पुढच्या काळात ती सतत वाढत जरी असली तरी अजून देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चलनाच्या माध्यमातनं, कॅशच्या माध्यमातनं आपले व्यवहार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये होतात आणि त्याच्याकरता या लहान डिनॉमिनेशनच्या नोटा याच्या आधारावरनं पुढे मग 50 रुपयाची 100 रुपयाची जी नोट आहे ती देखील ह्या पद्धतीने काढता येऊ शकेल. पण ती योजना अजून तयार व्हायची आणि ती व्हायला 1-2 वर्ष तरी अनुभव आल्यानंतर आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं करणार आहोत. सामान्य जनतेने या नोटा नवीन येत असल्यामुळे त्याच्याबद्दल घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. याच्याबद्दल लागणारी जी सर्व माहिती आहे ती आपल्याला रिझर्व्ह बँकेकडनं बँकांमधनं उपलब्ध होणार आहे आणि त्याचा वापर आपण करायला लागल्यानंतर त्या सोयीच्या आहेत, उपयोगी आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. याचं उदाहरणच एक द्यायचं झालं तर जेव्हा मोबाईलवरनं आपण छोटी पेमेंट्स करायला लागलो, कधी जीपेवरनं, कधी फोनपेवरनं, कधी भीमवरनं, तर सुरुवातीला लोक घाबरत करत होते. पण आज आपण बघतो की दररोज 1 कोटीच्या वर ट्रान्झॅक्शन्स ही मोबाईलवरनं सामान्य लोक आता करायला लागलेली आहेत. QR कोडचा देखील सहजपणे सगळेजण वापर करतायत. तसंच ह्या नवीन नोटांचाही स्वागत होईल याच्याबद्दल मला विश्वास वाटतो आणि हा जो नवीन उपक्रम रिझर्व्ह बँकेनी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुरू करत आहेत त्याचा आपण सगळेजण स्वागत करूया. त्याचा देशाच्या दृष्टीने फार मोठा लाभ होणार आहे. खर्च जो वाढतोय सतत तो कमी होणार आहे. या दृष्टीने आपण सर्वांनी याचं स्वागत करावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करेन. श्रोतेहो, कागदी चलनी नोटांकडून प्लास्टिक नोटांकडे जाण्याच्या या निर्णयाकडे बँकिंग क्षेत्र कुठल्या दृष्टिकोनातून पाहत आहे याविषयी सांगत आहेत TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल. भारतामध्ये थोड्याच काही काळामध्ये आपल्या इथे पॉलिमर नोट्सचं इंट्रोडक्शन होणार आहे. आत्ताच्या RBIच्या अंदाजाप्रमाणे येणाऱ्या जे आर्थिक वर्ष आहे 2027-28 याच्यामध्ये या नोट्स आपल्याला करन्सी नोट्स मिळतील. आत्ता 10 रुपये आणि 20 रुपये ह्या डिनॉमिनेशनच्या नोटा येतील. एक फायदा या नोट्सचा असा आहे की ह्याच्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा असतात त्यांना हाय व्हेलॉसिटी आणि लो लाईफ असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांचा जो छापण्याचा खर्च असतो हा जास्ती असतो. त्याचबरोबर त्या लवकर खराब होत असल्यामुळे त्यांचं डिस्ट्रक्शनचाही खर्च असतो. पॉलिमर नोट्स साधारण त्यांचं आयुष्यमान दुप्पट ते चौपट आत्ताच्या नोट्सपेक्षा असेल आणि
आपण प्लॅस्टिक म्हटलं की आपल्याला कदाचित आपली डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्स डोळ्यासमोर येत असतील, तशा प्रकारच्या नसतील. फोल्डेबल जशा कागदाच्या नोटा आहेत आत्ताच्या, तशाच असतील. आत्तापर्यंत साधारण 60 देशांमध्ये गेली 30 वर्ष जवळजवळ यांचं सर्क्युलेशन सुरू आहे. आणि भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की कितीही आपण डिजिटल इकॉनॉमीवर गेलो तरीसुद्धा ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा आहेत त्यांची गरज पडते. बस स्टँड असेल, छोटे भाजी विक्रेते असतील, आपल्याला वर्तमानपत्र घ्यायचं असेल, तर अशा ठिकाणी या नोट्सची आवश्यकता भासते. आणि याचा प्रचंड एक प्रकारचा डिमांड बँकांवर आणि दुकानदारांवर सुद्धा येत असतो की आम्हाला सुट्टे पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून मला वाटतं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु आत्ता एका अर्थाने हे प्रायोगिक तत्वावर RBIच्या म्हणण्याप्रमाणे हे केलं जाणार आहे. जर ते यशस्वी झालं, कारण आपल्या इथली हवेतली आर्द्रता, टेम्परेचर हे सगळं बघून ह्या नोटा किती टिकत आहेत आणि पॉलिमर नोटा काढण्याचा खर्च जास्ती असतो आणि त्या प्रमाणात त्याच्यामध्ये बचत होते का हे बघून RBI फायनल निर्णय घेईल. आत्ताच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10 रुपयाच्या 100 कोटी नोटा आणि 20 रुपयाच्या 100 कोटी नोटा चलनामध्ये आणणार आहेत. साधारण 10-12 वर्षापूर्वी असा एक प्रयत्न केला गेला होता भारतातल्या 2-3 शहरांमध्ये. त्याच्यामध्ये कोची आणि भुवनेश्वर आणि शिमला या इथे नोटा आणण्याचा प्रयोग सरकारने आणि त्यावेळच्या RBIच्या ऑथॉरिटीनी प्रयत्न केला होता, परंतु तो कुठेतरी मध्ये बारगळला. परंतु ह्यावेळेस त्याला निश्चिती दिसते आणि आपण याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे, कारण की ह्याच्यामुळे आपली सोय होणार आहे. दुसरं असं की कुठेही गैरसमज असू नये की ह्याच्यामुळे 500 रुपयाच्या नोटा पण प्लॅस्टिकच्या येतील का. नाही, पेपरच्या नोटा आणि 10 रुपये आणि 20 रुपयाच्या पॉलिमर नोटा ह्या एकत्रितच चलनामध्ये असतील. मला वाटतं की त्याचा एक प्रकारे आपली सोय जास्ती आहे आणि म्हणून आपण त्याचं स्वागतच करायला पाहिजे. श्रोतेहो, असा कुठलाही बदल करताना जनतेला विश्वासात घेणं गरजेचं असतं. प्लास्टिक नोटांच्या प्रस्तावित प्रयोगासंबंधी अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. हा निर्णय म्हणजे नोटांचं आधुनिकीकरण आहे. या निर्णयाने आपल्याला दैनंदिन वापरासाठी दीर्घकाळ टिकणारं, लवकर खराब न होणारं चलन मिळेल. श्रोतेहो, आमचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.